हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय. तर उद्या आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचाच छान असा दिवस आषाढ महिन्यातला, की तो म्हणजे आषाढी एकादशी आणि माझीसुद्धा ना तीच तयारी सुरू आहे. तर छान सकाळी अर्ली मॉर्निंगला म्हणजे 7 वाजताच मी छान मस्त फुलं आणायला गेलो होतो मार्केटला. तर मी तुम्हाला ना सांगतो, की मी कुठे फुलं आणायला जातो. एकतर दादरला म्हणजे माझ्याकडून 2-3 स्टेशनचाच फरक आहे. तर तिकडे ना पहिला तर मी जातो दादरला. दादरला काही रेट्स खूपच हाय असतात फुलांचे म्हणजे ₹60 पाव किंवा असे खूप रेट्स हाय असतात फुलांचे आणि त्याच्याच पुढे परेलला प्रभादेवी म्हणून आहे. सो तिकडे म्हणजे ते परेलच बोललं जातं शेवटी. प्रभादेवी त्याला उच्चारलं जात नाही, परेलच बोलतात. ओके. तर परेलला जे मीनाताई ठाकरे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं. स्वर्गवासी मीनाताई ठाकरे ह्यांचं तिकडे मोठं असं फुलं मार्केट आहे. सो तिकडे तिकडनं मी ही सर्व फुलं घेतली आहेत आणि खरं सांगू सगळी मस्त रिझनेबल रेट्सनी मला फुलं मिळतात. अगदी ₹50 अर्धा, ₹50 किलो अशा रेट्सनी असतात आणि छान-छान फ्रेश मेन म्हणजे फ्रेश फुलं असतात. कधी असं झालं नाही की मला अनफ्रेश अशी फुलं मिळाली. नेहमी फ्रेश फुलं मिळतात आणि दादरला काय-काय असतं माहिती आहे, ते लोकं एकत्र इकडनंच स्टॉक नेतात आणि काय करतात, तसा स्टोरेज करून तो नंतर विकला जातो. मग तो आपण असे जर आठवड्याची एकत्र फुलं आणत असू ना, तर त्याच्यामध्ये तो खराब होतात फुलं. तर बघा ही पण फुलं किती छान आहेत. तर आता सगळं छान एका डब्यामध्ये पेपर वगैरे लावून ठेवतो मी त्यांना. पेपर वगैरे लावून ठेवलं ना, की फुलं एकदम मस्त छान टवटवीत राहतात आणि एकदम फ्रेश राहतात. त्याच्यानंतर आज तर तुळशीची जी जुडी होती तर ती खूप महाग होती. मी त्याच मार्केटमध्ये का उद्या तर सण आहे सो म्हणून मग महाग होती आणि उद्या हिचा मोठा मान आहे. तर ही मला काहीतरी ₹30 मिळाली, 30-20 तर मी फायनली मग ती घेऊन आलो. म्हटलं जर कोणाला लागली ना एक्स्ट्रा तर ती देता येईल मला. म्हणजे माझ्याकडे पण एक्स्ट्रा आहेत आणि जर कोणाला द्यायची असेल तर मला त्यांना देतासुद्धा येईल. तर आषाढी एकादशीची उद्या पूजा तुम्ही सकाळी जर तुम्हाला जमत असेल तर लवकर सकाळी करा किंवा जशी तुम्हाला जमत असेल तशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. पण माझ्या मते संध्याकाळी एकादशीची पूजा करू नका. सकाळीच जमत असेल तर सकाळीच लवकर उरकून घ्या. तर आता छान अशी मस्त फुलं आणि सर्व ते गोष्ट माझं झालेलं आहे फुलांचं. सकाळी लवकर जाऊन आलो होतो. मला पूर्ण 8:30 वाजता वाटतं माझ्या मते मी घरी आलो. 8:30 पावणे 9च्या आसपास. अंघोळ वगैरे केली. 2 मिनिटं जरा बसलो शांत कारण खूप बाहेर गरम होतं आणि हल्ली ना पावसामुळे खरंच प्रचंड कंटाळा येतो आहे खालती जाण्यासाठी. पण देवांसाठी तर मला जावंच लागतं. त्याच्यानंतर आता छान फ्रेश वगैरे झालो. मम्मी पण पुढच्या तिच्या कामाला लागली. मनविता पण बाहेर गेली. तर मग म्हणून माझंसुद्धा कामं होती. म्हटलं चला पहिली सुरुवात कामांमध्ये माझ्या देवपूजेने करू. तर छान आज शुक्रवार होता म्हणजे काल होता गुरुवार. तर कालची पूजा मस्त केली होती. काल पण तुम्हाला मी शेअर केलंच होतं कालचं संपूर्ण. तर आज शुक्रवार होता तर आज कुलदेवीचा जो नारळाचं पाणी आहे ते बदलायचं होतं. असं नाही की मी फक्त शुक्रवार, मंगळवार म्हणजे देवींचे जे वार आहेत त्या दिवशी बदलतो. मी ना दररोज नारळाचं पाणी चेंज करतो. नारळ छान ओला करतो आणि खूप छान मस्त त्याच्यामुळे माझा नारळ छान राहतो. बघा तुम्हाला अगदी असा सुखा माझा नारळ अजिबात वाटणार नाही. कारण मी दररोज नारळ स्वच्छ धुतो. स्वच्छ त्यामध्ये नवीन पाणी भरतो. जेणेकरून त्याला छान मस्त नारळ छान ओलसर राहतो आणि छान कोंब येतो. त्याच्यानंतर पाणी जे मी म्हणजे कुलदेवीच्या कलशामध्ये ठेवतो, तर ते मी आपलं माठातलं जे थंडगार पाणी असतं ना, ते ठेवतो. कारण कसं माठातलं पाणी ओरिजिनल थंड असतं. त्याच्यामुळे नारळालासुद्धा अगदी असा छान थंडावा मिळतो त्या पाण्याच्या ह्याच्यामुळे. आता तुम्ही बघा, की जसं आपल्या फ्रिजच्या पाण्यातला आपण स्टीलच्या ग्लासामध्ये जेव्हा ट्रान्सफर करतो, तेव्हा बघा बाहेरनं अजून एक अशी वाफ येते आणि त्याच्यातनं असं त्याची वाफ हळूहळू ते पाणी जसं थंड साधं होत जातं, तसं ती वाफ पण पिघळत जाते. तसं त्या तांब्यालासुद्धा झालं आहे. कारण माठामध्ये माझं हे जे काळं माठ आहे ना, काळ्या मातीचं खरंच सांगतो आता माझ्यामध्ये वर्ष झालं असेल त्याला. इतका मस्त आहे ना, अजूनही पाणी थंडच्या थंड गार करतं. असं वाटतं की फ्रीजमधलं पाणी आहे की काय. खरंच तसं वाटतं खरंच. इतका छान आहे तो माठ आणि स्वामींचीच कृपा की तो मला मस्त माठ माझा मिळाला. तर अशा प्रकारे आता कुलदेवीचा कलश मस्त तो साफ केलेला आहे. नवीन पाणी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि नारळ स्वच्छ धुतला आहे.
तर आता देवाकडे दिवा लावायचा असतो, त्याच्यानंतर तुळशीकडे दिवा लावायचा असतो, त्यानंतर बाहेर उंबरठ्याकडे दिवा लावायचा असतो. तिन्ही ठिकाणी ना माझा सकाळ संध्याकाळ दिवा असतो. आणि आता सध्या मी दररोजच, कारण आता सध्या सकाळची लवकर देवपूजा असते माझी, कारण माझं कॉलेजला जाणं लवकर असतं अर्ली मॉर्निंगमध्ये. आणि ज्यावेळी सुट्टी असते त्यावेळेस अशी 9, 9:30, 10 वाजता माझी पूजा होते. नाहीतर अर्ली मॉर्निंगच आता माझी 6 वाजता, 5:30 वाजता, 6:30 वाजता, कधी 7 वाजता, कधी 7:30 वाजता अशीच पूजा माझी सकाळची होऊन जाते. आणि गुरुवार असतो तर त्या दिवशी थोडासा उशीर होतोच, कारण देवबिव सगळे स्वच्छ करायचे असतात. तर आता काच वगैरे ठेवली, कारण सध्या आहे ना खूप हवा येते पावसाच्या ह्याच्यामुळे. आणि तुम्हाला दिसत असेल की माझं जे घर आहे, म्हणजे देवघर जे आहे ते बरोबर खिडकीच्या इकडे, त्याच्यामुळे खूप हवा, त्याच्यानंतर तो दिवा शांत होतो, त्याच्यानंतर खूप धूळही तिकडनंच येते मंदिरावरती. म्हणून एक दिवस आड करून तरी पटापटा ते स्वच्छ मला करतच राहावं लागतं. नाहीतर मग खूप देवघर माखतं. अगदी असं वाटतं की एकदम धुळीतच पडलं आहे की काय, असं होऊन जातं. तर माझा आवाज ना थोडासा बसला आहे. का कोणास ठाऊक, की अगदी असा थोडासा हे झाला आहे आवाज माझा. त्याच्यामुळे तुम्हाला तसा येत असेल. म्हणजे आजारी वगैरे मी नाही आहे. थोडासा आवाज माझा बसला आहे. तर आज शुक्रवार होता. म्हटलं माता लक्ष्मीला, म्हणजे देवीला तर गुलाबाचं फूल खूप प्रिय असतं. तर म्हणून माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण केलं. आणि जो कुलदेवीचा कलश आहे, सो कुलदेवीच्या कलशालासुद्धा छान असं मस्त गुलाबाचं फूल अर्पण केलं. म्हणजे आत्ताच गुलाबाची फुलं मी घेऊन आलो होतो आणि खूप मस्त मला मिळाली होती गुलाबाची फुलं. सर्व फुलं मला खूप छान मिळाली होती आणि खूप मस्त, म्हणजे आता तुळससुद्धा विसरलो होतो मी. थोडीशी तुळस बाजूला काढली होती भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी. आणि भगवान विष्णूंना तशी मला दररोज जशी पॉसिबल होईल ना तशी मी तुळस नक्की अर्पण करतो. स्वामी महाराजांनासुद्धा अर्पण करतो. तर आता कुलदेवतेचं नामस्मरण करत, कुलदेवीचं नामस्मरण करत, त्याच्यानंतर आपलं स्वामी महाराजांचं नामस्मरण करत, खरंच माझा आवाज इतका बसला आहे ना, की तो मध्येच खूप इरिटेट होतो आहे. तर सर्व देवांचं नामस्मरण करत मी छान असं मस्त अगरबत्ती ओवाळतो, छान घंटानाद करतो. संपूर्ण घरामध्ये अगदी अशी लहरी अशा येतात ना, की अगदी पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही बघा, एक अगरबत्ती लावा, छान दिवा लावा आणि छान असं मस्त घंटानाद करा. बघा किती प्रसन्न वाटेल. जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल, तर तुम्ही शंखसुद्धा वाजवू शकता. खूप छान वाटतं घरामध्ये, खूप पॉझिटिव्हिटी येते. तर कालच रांगोळी वगैरे काढून घेतली होती, तर ती मी मिटवली नाही, तशीच ठेवली. छान उंबरठ्याकडे दिवा लावतो, तर नेहमी पहिला उंबरठ्याकडे जेव्हा दररोज दिवा लावतो, त्यावेळेस तो पहिला उंबरठ्याला ओवाळतो. त्याच्यानंतर लक्ष्मीचे जी चरण आहेत त्यांनासुद्धा ओवाळतो आणि त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळतो आणि त्याच्यानंतर अगरबत्ती लावून उंबरठ्याला नमस्कार करायचा आणि मग मग मी तुळशीकडे दिवा लावतो. म्हणजे दिवा जेव्हा मी प्रज्वलित करतो ना देवघरातला, त्याच वेळेस मी हे दोन्ही दिवेसुद्धा प्रज्वलित करत असतो. जेणेकरून सारखं-सारखं असं म्हणजे माचीस शोधा, हे करा, ते करा, असं होणार नाही. तर आता ही माझी तुळस माता आहे, तुलसी माता. किती छान मस्त बहरली आहे बघा. अगदी म्हणजे आता नजर नको तिला लागायला. इतकी सुंदर दिसते ना तुळस, की काय सांगू. आणि असं म्हणतात, की ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, अधिकाधिक किंवा थोडी का होईना विष्णूंचं नामस्मरण केलं तर त्या घरात तुळस नक्की, म्हणजे नक्की बहरतेच. आणि माझंसुद्धा तेच आहे. माझ्या घरात नेहमी विष्णू सहस्त्रनामाचं पठण असतं. त्याच्यामुळे खूप माझी तुळस मस्त अशी छान बहरली आणि एकतर तिची पूजा पण मी नेहमी रीतसर आणि नीटनेटकीच करत असतो. त्याच्यानंतर आता सर्व गोष्टी आवरून झाल्याच्या नंतर आता माझं नामस्मरण बाकी होतं. म्हणजे नामस्मरण करायचं होतं. तर आता छान नामस्मरण करतो आहे. माझं देवघर ना वरती आहे, म्हणजे जागेच्या अभावी मी वरती लावून घेतलं आहे देवघर. पण त्याच्यामुळे मला जप वगैरे करायला तर मी आता वरती असा जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मला खालती बसून नामस्मरण करावं लागतं. आणि पहिला जेव्हा मी ना आता झाले त्याला 2-3 आठवडे, की माझ्या पायाची थोडी दुखापत झाली होती. अगदी माझा तो गुडघा ना पूर्ण दुखत होता पडलेलो त्याच्यामुळे. तर तेव्हापासून मला टेबलवरती बसूनच करावं लागायचं नामस्मरण. पण आता छान बसून होतं आहे माझं नामस्मरण हळू. तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा मी जाप करतो नेहमी. आणि खरं तर त्याच्यामुळेच खरी ताकद मला मिळते प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हे झालं ना, की आज शुक्रवार होता, मग कुलदेवी मंत्राचा पण तुम्ही जाप करू शकता. तुम्ही ना आणि खास करून शुक्रवारी, मंगळवारी, म्हणजे
मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा असे जे दिवस असतात ना, त्या दिवशी कुलदेवीचा आपण जप करत चला. म्हणजे ओम कुलदेवी नमः, ओम कुलदेवी नमः किंवा पुरुष कुलदेवतेसाठी ओम कुलदैवताय नमः अशा मंत्राचा जाप करायचा. तर तुमच्याशी बोलत बोलत छान माझं नामस्मरणसुद्धा झालं. बघा, आज कुलदेवीला छान गुलाब अर्पण केलेला आहे. आज शुक्रवार आहे आणि तिचा हळदी कुंकवाचा मानसुद्धा तिला दिला आहे. त्याच्यानंतर छान भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली आहे, पण ती भगवान विष्णूंवरती मी अर्पण केली होती, पण त्यांच्या मस्तकावरनं ती खालती पडली आणि भगवान माता लक्ष्मीवरती सुद्धा ती आली आणि माता लक्ष्मीला सुद्धा छान असं मस्त गुलाबाची फुलं अर्पण केलेली आहेत. आणि आता उद्या छान मस्त देव उजळवायचे आहेत आषाढींच्या निमित्ताने. श्री स्वामी समर्थ. तर आपला आषाढ महिना छान असा मस्त सुरू झालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये काय काय आपण सेवा करायची आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. मेन म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न असतील की आषाढ महिन्यामध्ये आपण काय काय सेवा केली पाहिजे. तर आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस आपल्या सर्वांसाठीच असतो, ती म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी आषाढी एकादशी सुद्धा म्हटलं जातं. ती उद्या आहे 25 जुलै. तर 25 जुलैच्या दिवशी आहे आपली आषाढी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी. तर आज मेन म्हणजे आज होता शुक्रवार. आजची पूजा तुम्हाला सगळं दाखवलीच कशी झालेली आहे, खूप छान झालेली आहे. पण आषाढ महिना आता आपला सुरू आहे. तर बरेच जण असं म्हणतात की आषाढमध्ये आषाढला आखाड महिना सुद्धा म्हटलं जातं. आता खानदेशामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रांतांनुसार त्यांची जी काही रिग्युलेशन्स आहेत, परंपराच आहेत, तर त्याच्यानुसार ते लोक लावतात. पण मी तरी म्हणजे मी तरी जास्त करून तरी आपल्या ह्यालाच आषाढ महिनाच म्हणतो, आखाड वगैरे म्हणत नाही. तर आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्यात जास्त करून भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते. तर म्हणून मी सुद्धा भगवान विष्णूंचीच सेवा करणार आहे आषाढ महिन्यामध्ये. तर काय आषाढी एकादशी आहे, प्लस त्याच्यातच आषाढी दिवशी सुद्धा मी म्हणजे काय सेवा करेल तर ह्याच्या आधी पण मी शेअर केलं होतं. पण आषाढी एकादशीमध्ये साक्षात विठ्ठल अर्थातच भगवान विष्णूंचा अवतारच मानला जातो, श्रीहरी विष्णूंचा अवतार मानला जातो. म्हणून पूर्ण महिना श्रीहरी विष्णूंचीच सेवा आपल्या या दिवशी करायची आहे. माझ्या मते ह्यामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं की यावेळेस देव कदाचित विष्णू भगवान झोपी जातात की उठतात, माझ्या मते उठतात असं काहीतरी आहे. तर एक्झॅक्टली मला माहिती नाही, सॉरी. पण मला जे हे होतं थोडंसं कानावरती आलं ते मी शेअर केलं. मला एक्झॅक्टली एवढं माहिती नाही, पण असं म्हणतात. ओके. तर म्हणून मग मी भगवान विष्णूंचीच सेवा करतो. म्हणजे आपलं विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो, विष्णू गायत्री मंत्राचं पठण करतो, त्याच्यानंतर विष्णू अष्टक आहे किंवा पुरुषोत्तम अष्टक आहे, मी ते सगळं पठण करतो. त्याच्यानंतर स्वामींचा जप करतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ते म्हणजे कुलदेवी सेवा विसरायची नाही. श्री सुक्तमाचं पठण करायचं, पुरुष सुक्तमचं पठण करायचं. तुम्हाला जशी सेवा जमते तशी तुम्ही करू शकता. सकाळी सेवा करू शकता, रात्री सेवा करू शकता, संध्याकाळी सेवा करू शकता. नामस्मरणाची जी लिखित सेवा आहे तुम्ही ती करू शकता, जी माझी अजूनही सुरू आहे आणि मी करतच असतो. ओके. तर तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही ती सेवा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते म्हणजे भाव तुमचा महत्त्वाचा आहे, की तुम्ही किती काय करता हे इम्पॉर्टंट नाही, तुमचा भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती श्रद्धेने नाव घेताय, नामस्मरण करताय हे महत्त्वाचं आहे, त्याला जास्त महत्त्व द्या. त्याच्यानंतर उद्या आहे आषाढी एकादशी. कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलंच आहे की कशाप्रकारे पूजा मांडायची, कशाप्रकारे पूजा करायची आणि सर्व 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 गोष्टी. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी काय ते शेअर करणार आहे. उद्या तुम्हाला आषाढी एकादशीचा व्हिडिओ येईलच. म्हणजे उद्या जेव्हा मी पूजा करेन ना आषाढी एकादशीची, तेव्हा तुमच्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअरच होणार आहे. आता मी वेगळी मांडून करणार आहे की सेपरेट करणार आहे, कशी करणार आहे, आता ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणारच आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. माझी छान अशी तयारीसुद्धा थोडीफार केली. आता जसं तुम्ही बघितलं, तुळस, फुलं सगळं घेऊन आलो आहे. फुलांमध्ये मला छान शेवंती मिळाली होती, गुलाबाची फुलं मिळाली होती, जी आज शुक्रवार होता म्हणून माता लक्ष्मी आणि कुलदेवी आईला अर्पण केलं आहे. सर्व गोष्टी. ओके. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सण कसा वाटला, नक्की आवडला असेल मला नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि छान असे मस्त सगळ्यांना माहिती पोहोचवा. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.